गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास. काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. मी मुख्यमंत्री असताना ते काँग्रेसमध्ये येण्याचं ठरलं होतं. त्यांना मंत्रिपदही द्यायचं होतं, कारण मंत्रिपद दिलं नाही तर नागपूरचे दोघेजण मला निवडणुकीत पाडतील, असंही त्यांनी म्हटल्याचा दाखला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. तेव्हा आम्ही दिल्लीतच होतो, हे खरं आहे. गोपीनाथराव आज काँग्रेसमध्ये असते तर त्यांचे प्राण वाचले असते, असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. गोपीनाथ मुंडे यांना शरद पवारांनी हा सल्ला दिला होता. ही जुनी बातमी आहे, कारण भाजपमध्ये त्यांचा छळ होत होता. मानसिकदृष्ट्या आघात केले जात होते. ते शरद पवारांनाही भेटले होते, हे खरं आहे. मात्र मनमोहन सिंग हे सज्जन ग्रस्त होते. त्यांनी सल्ला दिला, तुम्ही आहात तिथेच थांबा. कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, अशा शब्दात संजय राऊत यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशातील वक्तव्यावर भाष्य केलं आहे. परंतु मनमोहन सिंग हे पक्षांतराच्या विरोधामध्ये होते. अशा प्रकारे शरद पवार यांनी सुद्धा त्यांना तो सल्ला दिला होता. ही जुनी बातमी आहे फार. गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला होता. छळ केला होता या लोकांनी. मानसिकदृष्ट्या त्यांच्यावरती आघात केले जात होते, त्यांचा अपमान केला जात होता गोपीनाथरावांचा. आम्हाला माहिती आहे, आम्ही दिल्लीमध्ये होतो तेव्हा ते पवारसाहेबांना भेटले, ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले. पण मनमोहन सिंग हे एक सज्जनग्रस्त होते. त्यांना अशा प्रकारच्या पक्षांतराला त्यांनी विरोध केला होता. त्याच्यामुळे त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही आहात तिथेच थांबा. कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. चला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.